असा आहे आजचा पूर्ण लूक आणि आवरून आता मंदिरात नैवेद्य घेऊन चालले. विरू हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. नेहमीच सगळे दिवस आपल्यासाठी खूप स्पेशल असतात, परंतु आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे आणि कारणही एकदम खास आहे. आज शुक्रवार 13 मार्च हळदीगावची ग्रामदैवत श्री भद्रकाली देवीची आंबिल यात्रा आणि या यात्रेची आम्ही हळदीकर वर्षभर खूप आतुरतेने वाट बघत असतोय. आणि आज सकाळपासून सगळ्यांची एवढी धावपळ चालू आहे. नैवेद्य बनवण्यासाठी मम्मीला थोडीशी मदत करते आणि जेवणामध्ये आज खूप व्हरायटी असणार आहे. कारण नैवेद्याचं ताट असेल तर एकदम असं ते पंचपक्वानाने भरलेलं असतं, तर ते सगळ्यात आधी नैवेद्याचं सगळं जेवण बनवून घेते. आज नाश्ता बनवायला तर आता काही टाइम नाही, तर त्यासाठी एक ग्लास मोठा गरम दूध करून घेतलं. आता हे पिऊन घेतलं तर गावचं असल्यामुळे पोट भरून जाईल. आणि सगळ्या जेवणाची सुरुवात या ताज्या कढीपत्त्याने झाले. एकदम वास असा दरवळतोय आणि मम्मीने सकाळपासून जेवणाची सुरुवात केली. तर सुरुवातीला कढीचा मान असतो, त्याच्यामुळे कढी आधी करून घेतले. वासाला मम्मी वा. तर सगळ्यात आधी कढी करायची अशी म्हणणे आहे, त्यानुसार कढी करून घेतले. या बाजूला डाळीची आमटी, त्यासोबतच फक्त पापड तळण्याचं काम माझ्याकडे आहे. आणि इतर जेवणामध्ये मस्तपैकी नेहमीची माझ्या मम्मीची आवडीची सुजी बनवले आणि यावर फक्त गार्निशिंगचं काम मी करते. कलरफुल आणि चुलीवरील स्पेशल मसाले भात. एका उकळीमध्ये चुलीवर शिजून गेलाय आणि यावर थोडंसं सुकं खोबरं आणि कोथिंबीर पसरून घेते. रेडी. आता असं गरम असल्यामुळे झाकून ठेवते, म्हणजे अजून थोडा वाफून येईल. विरू काय करायला? भांडी धुवायला नेहमीप्रमाणे. घासलं का तिथे? कंटिन्युअस या पाण्यामध्ये त्याचं खेळणं चालू आहे सकाळपासून. यात्रेसाठी मामासोबत आता दर्शनासाठी गावात जातोय आणि असा आहे आजचा विरूचा लुक. बी रेडी. बास बास सगळं मामा सारखंच. बाय बाय. सकाळपासून घरातील सगळ्या गाड्या त्यांनी व्यवस्थित स्वच्छ धुवून पूजा करून हार वगैरे घालून घेतलेत. आणि ही माझ्या भावाची नवीन गाडी. आणि सकाळी एवढा वेळ जी काही रांगोळी काढली होती ती पूर्ण आता पुसून गेले. नैवेद्याचं सगळं जेवण बनवून घेतले मम्मीन. आणि आता सगळ्यात लास्ट काम एक माझ्याकडे आहे, ते म्हणजे वडी कट करणे. छोट्या छोट्या कामात हेल्प चालू आहे सध्या. आज मेन सगळं जेवण आमच्या मम्माकडे आहे. मम्मीची व माझी सकाळपासून एवढी धावपळ चालू आहे, तर सगळं नैवेद्याचं जे काही जेवण आहे ते बनवून घेतले. आणि आता माझ्याकडे फक्त 1 तास आहे आवरण्यासाठी, तर सगळं आवरून घेते. आणि विरू तर ऑलरेडी हर्षूसोबत गेला आहे, तर त्यामुळे त्याचं आता माझ्याकडे काहीच टेन्शन आहे, एकदम टेन्शन फ्री आहे. आणि मेन म्हणजे आल्यापासून तो कंटिन्युअस मम्मी पप्पांसोबत इतका टाईम स्पेंड करतो ना, माझ्याकडे असं तो जरासुद्धा नाही. त्यामुळे तर इकडे आल्यानंतर एकदम निवांत आहे. तर आता सगळं माझं मेकअप आणि साडी ड्रेपिंग वगैरे आवरून घेते. असा आहे आजचा पूर्ण लूक आणि आवरून आता मंदिरात नैवेद्य घेऊन चालले. विरू नैवेद्य घेऊन आम्ही तिघेही मंदिरात आलो. आणि हे आहे आमच्या गावातील सर्वात मोठे भद्रकाली अंबाबाईचे मंदिर. इतके भव्य दिव्य आहे ना. आणि देवीची ओटी भरण्यासाठी सगळ्यात आधी सुरुवातीला मी नारळ, पीस तसेच इतर हळदी कुंकवाचे साहित्य घेऊन गाभाऱ्यात प्रवेश केला. आणि गाभाऱ्यातील जी काही कलाकृती आहे ना, ते बघून डोळ्याची पारणे फिटते. खूप छान कलाकृती केल्या आहेत. सगळ्यात आधी पादुकेचे दर्शन घेऊन सगळ्यात महत्त्वाचे अंबाबाईचे दर्शन घेतले. दर्शन
इतकं मस्त झालं ना, खूप समाधान वाटत होतं. दर्शन करून घेतल्यानंतर घरातून आणलेला नैवेद्य मंदिरातील पुजाऱ्यांकडून दाखवून घेतल्यानंतर मंदिराच्या मागच्या भागातच काही स्त्रिया असा नैवेद्य जमा करून घेतात आणि आधीच्या भाविक भक्तांनी आणलेल्या नैवेद्यातील थोडं थोडं खावं आपल्या डब्यामध्ये भरून देतात. आणि तिथे सुद्धा स्त्रियांची इतकी धावपळ चालू होती. डबा घेऊन बाहेर आल्यानंतर सगळीकडे इतकं भक्तिमय वातावरण होतं. बाहेरच्या अंगणामध्ये जे काही विधी होते ते आवरून सगळ्या प्रतिमेचे दर्शन घेतले आणि सगळीकडे खूप गर्दी होती. सगळेजण आपापल्या विधीमध्ये खूप बिझी होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप मोठ्या प्रसादाचे आयोजन केले होते आणि इथे सुद्धा खूप भाविक भक्तांची गर्दी होती. आजच्या जेवणामध्ये भात, आमटी, सुजी, कढी असा मेन्यू होता आणि सर्व जेवण खूप टेस्टी होते. खरंच आजचं इथं खाली खरंच म्हणजे मेकअप करताना थोडासा एवढा लेट झाला, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीला एवढं गडबड झाली. पण मंदिरातील दर्शन एक नंबर झाले. गल्लीमध्ये खूप छान पालखीचं ऑर्गनायझेशन असते आणि तिथूनच पालखी चालू होते. तर आता आम्ही सगळे मिळून तिकडे चाललोय. पूर्ण लुक चेंज. ज्योतीची सुद्धा भेट झाली यात्रेमध्ये आणि पूर्ण लुक चेंज झालाय. घरातून बरोबर 12 वाजता बाहेर पडलेले आणि घरात परत यायला 2:30 वाजलेत आणि पूर्ण लुक चेंज झाला आणि भूक तर इतकी लागली आहे कडकडून. आता पूर्ण लुक चेंज करून सगळ्यात आधी जेवून घेते. यात्रेनिमित्त बनवलेल्या स्पेशल जेवणामध्ये तळलेले पापड, वडी, जिरा राईस, भात, भरलेली वांगी, मेथीची भाजी, मम्मीच्या हातची स्पेशल सुजी, तसेच मानाची कढी व डाळीची आमटी आहे. असा आहे आजचा फुल्ल मेनू. दुपारचे जेवण झाल्यानंतर सगळ्यांसोबत आईस्क्रीम पार्टी सेलिब्रेट केल्या आणि त्यानंतरचा जो काही टाईम होता ना, इतका मस्त टाईम स्पेंड केला सगळ्यांसोबत. आजचा दिवस जो काही होता ना, तो माझ्यासाठी खूप बेस्ट होता. खूप एन्जॉय केला आणि यात्रेच्या दिवशी सर्व मैत्रिणी, त्यासोबतच इतर जे काही रिलेटिव्ह होते, असे वर्षातून एकदाच भेटतात, तर ते सुद्धा आज भेटले. सगळ्यांसोबत भरपूर क्वालिटी टाईम स्पेंड केला आणि दुपारी थोडीशी रेस्ट घेतली. एक 15 ते 20 मिनिटातच घेतली, परंतु त्यानंतर खूप फ्रेश वाटत आहे. आता पुन्हा एकदा आवरून घेतले. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि पाहुणे पण येणं कंटिन्युअस चालू आहे असं. आणि आता पुन्हा आम्हाला आवरून गावात जायचं आहे, तर त्याची थोडीशी तयारी करून घेते. आणि विरूने तर ही यात्रा खूप एन्जॉय केली.
कधी नंबर एवढी गर्दी आहे आणि आतमध्ये तर पूर्ण लॉक आहे. आमचं छोटं बाळ कुठे आहे? रिया रिया अरे बाप रे. दिव्या शीतल आंटी ऑलरेडी विरू झोपून गेलाय. आजच्या दिवसातलं सगळ्यात चांगलं सरप्राईज म्हणजे माझी आई आले आणि मगापासून आल्यापासून इतकं समाधान वाटते ना. आणि जेव्हाही मी हळदीला येते त्यावेळी ती येते. आई थँक्यू. आणि मेन म्हणजे आज तिची वस्ती असणार आहे आमच्यासोबत, ह्याचा सगळ्यात मोठा आनंद आहे. आता भरपूर वेळ गप्पा मारून झालेत, आता पटकन जेवण करून घेते. जेवतो. आईसोबत गप्पा मारून झाल्यानंतर थोड्या वेळाने जेवून घेतला आणि जेवणामध्ये एकदम हलका आहार घेतला. कारण जेव्हा पाण्यात बसून झाल्यानंतर घरी येताना आईस्क्रीम, कोर्नेटो, भेल, पाणीपुरी, शेवपुरी असं इतकं खाणं झालं होतं बाहेरचं. त्यामुळे अगदी लिमिटेड जेवून घेतलं. आणि आजचा पाहण्याचा अनुभव खूप लक्षात राहण्याजोगा होता. आणि त्या ज्या लाईनमध्ये जी चेंगराचेंगरी चालू होती ना, तेव्हा पूर्ण केस विस्कटलेले किंवा काही लेडीजचे साईड पिन निसटणे असे खूप प्रकार घडले. आणि 2 मिनिटाच्या आनंदासाठी आम्ही 10 ते 15 मिनिट त्या चेंगराचेंगरीमध्ये भांडत होतो किंवा एकमेकांना आवाज चढवून बोलत होतो आणि पूर्ण अवस्था चेंज झाली होती. आणि त्यासोबतच जेव्हा मी पाहण्यासाठी आमचं चाललं होतं वेटिंगला, तोपर्यंत विरू खूप ठिकाणी एन्जॉय केलं. म्हणजे मिकी माऊस, जम्पिंग जपाक किंवा ट्रेन, बस अशा वेगवेगळ्या ठिकाणी खेळून, तसेच त्याने खूप आज वेळा आईस्क्रीम, कोर्नेटो सुद्धा खाऊन घेतले. तर आता ऑलरेडी तर तो शांत झोपलाय, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि माझं सुद्धा पूर्ण आवरून झालंय. आईसोबत थोड्या गप्पा मारल्यानंतर खूप मस्त वाटत आहे. आणि ह्या दिवसाची आपण खूप दिवसापासून वाट बघत असतो. यात्रेला जायचं आहे, यात्रा एन्जॉय करायची. तर पूर्ण दिवस खूप आनंदात एन्जॉय केला. सगळे रिलेटिव्ह भेटले किंवा गावातले जे काही ओळखीचे लोक होते त्यांच्यासोबत आपुलकीने बोलणं झालं. त्यामुळे खूप मस्त वाटलं. आणि ज्या काही गोष्टी मी ठरवल्या होत्या त्या अगदी व्यवस्थित पार पडल्या. त्यामुळे मी खूप खुश आहे. आणि मेन सगळ्यात गोष्ट म्हणजे जे काही दर्शन होतं ना, ते माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट होती. अशा प्रकारे अगदी मनसोक्त आजचा दिवस एन्जॉय केला. आणि मेन म्हणजे सगळी आपली लोक भेटल्यामुळे तर ती एक चेहऱ्यावर वेगळी स्माईल होती. तर आजचा हा पूर्ण व्हिडिओ इथेच संपवते. हा यात्रेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.